खूपच असं गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धावसंख्येमध्ये बदल होताना दिसतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 9. 3 बॉल 9. पंचांशी वाद घालायचा नाही कृपया करून. खूपच क्षेत्ररक्षण छान क्षेत्ररक्षण म्हटलं जाईल. इथे मात्र राहुलला तंबूमध्ये परतावं लागतंय धावचीच्या स्वरूपामध्ये. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण म्हटलं आहे. यष्टीरक्षक चार बॉल 10 धावा. 4 चेंडू 10 धावा. रिवर्स फटका इथे पाहायला मिळतोय आणि चेंडू जातो तो षटकार चौकार. समाधान पवार कुठे असेल तर त्यांनी त्वरित माईकशी संपर्क साधायचा आहे, स्टेजशी संपर्क साधायचा आहे. वंडुगो 14. ओव्हर 15. धावसंख्येमध्ये 15. न्यू बॉलर आदित्य वय वर्ष 14. मॅन फ्रॉम गायवाडी. पाहूया आपल्या संघासाठी काय खेळी करतात ते. आदित्य वर्सेस विजय. लेगबायच्या स्वरूपात धाव
धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या 1 रन पुढे सरकते. 16 एक गाड्याच्या मोबदल्यात. व्हॉट अ शॉट, बिग हिट. चेंडू जातो तो चौकार. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण म्हटलं जाईल तिथे. कृपया करून विकेट मधून पळायचं नाहीये. व्हॉट अ शॉट, बिग हिट. चेंडू जातो तो सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या बदलताना दिसते. धावसंख्या 6 रनाने पुढे सरकते. धावसंख्या मात्र बदल होताना दिसतंय. 28. हा, 'यॉर्कर' पद्धतीचा चेंडू सुंदर प्रकारे खेळवलाय तो. सुंदर प्रकारे खेळून पण काढलाय त्यांनी. धावसंख्या 2 रनाने पुढे सरकते. धावसंख्येमध्ये बदल होतोय. 30 धावा धावफलकावर. एक गड्याच्या मोबदल्यात. थर्टी वन 31 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 31 एक गड्याच्या मोबदल्यात. कमिटी पाणी द्यायचंय. बॅट्समनला पाणी द्यायचंय पहिलं. नेक्स्ट बॉल आकाश. काय सुंदर बॉल टाकलाय. बॅट्समनला कळला नाही तो बॉल.
शशिकांतला मात्र तंगडीत परतावं लागेल. न्यू बॅट्समन अँडरसन. ते मात्र पंचांनी आपली फेटाळली आहे. धावसंख्या होती ती 32 धाव. 2 गड्याच्या मोबदल्यात 3 चेंडू 32 धावा. खूपच शॉट. षटकार. विजयच्या बॅटमधून आपल्याला सुंदरसा फटका पाहायला मिळालाय. धावसंख्या मात्र 6 जणांवर पुढे सरकते. 38 टू लॉस टू गो. What a shot! दोन धावावरचे समाधान मानावं लागेल. वन टू गो. हा बॉल टाकलाय बाबा. नक्की कोणता टर्न केला होता. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 40 धावा धाव फलकावर 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक पाहूया कोण घेऊन येते. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. न्यू बॅटर्स नेम प्लीज. न्यू बॅटर्स नेम प्लीज. बॅट्समनचं नाव सांगायचं आहे. रवी शिंदे. राईट मोडचा मारा कधील तर करण. काय झेल पकडलाय. कॉटन बोल्ट म्हणतात त्याला.
अँडरसनला परत परतावं लागतं तंबूमध्ये. न्यू बॅट्समॅन प्लीज. सचिन. गचाचं क्षेत्ररक्षण म्हटलं जाईल गायवाडी संघाकडून. त्यांना पाहिल्यावर फुटबॉलची आठवण झाली. दोन चेंडू 44 धावा. हो काय कट केली आहे इथे मात्र एका धावावर समाधान म्हणावं लागेल. सचिन शेळकेने जर षटकार मारला या बॉलवरती तर नेता शेळके यांच्याकडून त्यांना 1000 रोख 1000चं पारितोषिक इथं देण्यात येईल. फोर्टी 5 बॉल लास्ट बॉल हाणामारीचा बॉल मारामारीचा बॉल तोडातोडीचा बॉल. शेवटच्या षटकाला शेवटचा चेंडू. हव्या चेंडूवरती काय होतंय. ओ माय गॉड बिग हिट. हो हो आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचं इथे.
54 धावा धाव फलकावरती 5 गडच्या मोबदल्यामध्ये गायवाडी संघाला जर या संघाचा विजय करायचा असेल तर त्यांना 55 धावेचं आव्हान पंचावन्न धावांचा पाठलाग करायचा आहे. भोईवाडा मुंबई आणि सोबतच कोळी कराडचा संघ प्रथम बॅटिंग केली आज कोळी कराड संघानं 54 धावा बनवू शकले. 55 धावांचं टार्गेट मुंबई संघासाठी मात्र त्या ठिकाणी ठेवलं गेलंय. पहिल्या इनिंग मध्ये मात्र तुम्ही आवाज ऐकलात माझे सहकारी समालोचक मित्र विशालजी यांचा. आता मात्र नवीन इनिंग साठी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करेन. 55 धावांच्या पाठलागाला सुरुवात होईल. चला मुंबई टीम लवकरात लवकर सलामीचे फलंदाज पाठवून द्यायचे, अन्यथा तुम्हाला 4च ओव्हर खेळण्याची संधी तुम्हाला या ठिकाणी मिळेल. लवकरात लवकर फलंदाज पाठवून द्या. गाववाडी लवकरात लवकर आपण बॅटर पाठवून द्या, अन्यथा तुम्हाला आता पेनल्टी लावली जाईल. बराच विलंब होतोय. पश्चिम महाराष्ट्रातील मानाचा चषक हिंदू नाथपंथी डगरी गोसावी समाज यांच्या वतीने श्रीनाथ प्रतिष्ठान चषक 2024 एक भव्य मर्यादित षटकांची ओव्हरऑल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दिनांक 7 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी 2024 या 5 दिवसीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहात. कराड नगरीच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावरती एक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. मुख्य आयोजक श्रीनाथ प्रतिष्ठान व हिंदू नाथपंथी डबरी गोसावी समाज कारबे नाका कराड. उद्घाटन समारंभाची मात्र निमंत्रण पत्रिका आमच्या आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये अतिशय सुंदर देखणी अशी ही निमंत्रण पत्रिका माननीय डॉक्टर अतुल बाबा भोसले युवा संघटना कराड शहर यांच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील मानाचा चषक म्हणूनच हिंदू नाथपंथी डबरी गोसावी समाज कारबे नाका कराड यांच्या माध्यमातून हे आयोजन आपण पाहू शकता. सन्माननीय अनिल भाऊ शिंदे श्रीनाथ प्रतिष्ठान अध्यक्ष यांचं या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य. आयोजकांच्या माध्यमातून आम्ही अनिलजी शिंदे साहेबांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. प्रथम क्रमांकाचा हा पुरस्कार आपण जर पाहिला तर विनायकजी घेवदे अध्यक्ष यांच्या माध्यमातून हा पुरस्कार आहे. 41,111 रुपये रोख रक्कम आणि सोबतच स्वर्गीय मोहनराव मारुती शिंदे साहेब बापू यांच्या स्मरणार्थ कार्यसम्राट नगरसेवक अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान मेहरबान राजू शिंदे यांच्या सौजन्याने एक आकर्षक ट्रॉफी सोबतच पंचावन्न धावांचा पटला 5 ओव्हरच्या या मॅच मध्ये करायचा आहे. 11 धावांचा रिक्वायर्ड रन रेट
4 ओव्हरच्या मॅचमध्ये. पहिल्या इनिंग मध्ये आम्ही छोटासा ब्रेक घेतला होता, त्यामुळे आम्हाला ती माहिती पूर्णपणे पोहोचली नव्हती. 4 ओव्हरची मॅच आहे, अगदी शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट इकडे मात्र खेळावं लागणार आहे मुंबई संघाला. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये त्यांना बनवायची आहेत 55 धावा. म्हणजे जवळपास आपण जर पाहिलं तर या मॅचमध्ये एक मोठं टार्गेटच आहे मुंबई संघासाठी. पहिला चेंडू या मॅचचा, नवीन इनिंगचा खेळ. मॅचच्या मध्यानामध्ये मात्र आपण काही क्षणाची विश्रांती घेतली. मॅचच्या उत्तरार्धाला आता सुरुवात होते आणि या उत्तरार्धामध्ये मात्र 55 धावांच्या पाठलागाला मात्र सुरुवात करत असताना सलामीचे 2 फलंदाज मुंबई परळ भोईवाडा संघाच्या माध्यमातून मंगेश आणि रोशन. बॉलिंग मार्कवरती मात्र पहिल्या षटकासाठी विजय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने पॅव्हेलियन एंड कडून 8 ते 10 पावलांचा रनअप. दरम्यान स्टेप आउट होऊन यावेळेला मात्र लेट कटचा फटका. अगदी शेवटच्या क्षणाला मात्र बॅटचा फेस खोललाय. विकेट सोबत मात्र एक सिंगल धाव घेतली जाते. दोन्ही बॅटर्सने मात्र आपल्या वैयक्तिक धावसंख्येचं खातं उघडलंय, आपलं अकाउंट ओपन केलं आणि अकाउंट ओपनिंग नंतर आता मात्र या 55 धावांच्या आकड्याला कसं पार पाडण्याचा प्रयत्न परळ भोईवाडा मुंबईवरून आलेला हा संघ करेल. आज एका विशेष किटमध्ये आज आपण त्यांना खेळताना पाहू शकाल. कोळी कराडचा संघ आज पहिल्या इनिंग मध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करताना पाहायला मिळाला. अतिशय धमाकेदार धुवाधार बॅटिंग ज्याला म्हटलं जातं ती त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 4 ओव्हरमध्ये 54 धावा त्यांनी बनवल्यात. आतापर्यंत 5-6 ओव्हरच्या मॅचेस आपण पाहिल्या, त्यामध्ये सुद्धा आपण 50 वरचा आकडा जो आहे तो पाहू शकलेलो नव्हतो. त्यातल्या त्यात या अगोदरची मॅच जर आपण पाहिली तर जयसिंगपूर संघ आज संपूर्ण स्पर्धेचा हा धावसंख्येचा उच्चांक त्यांनी गाठला. तब्बल 92 धावा जयसिंगपूर संघाने मात्र बनवले होते अगोदरच्या मॅच मध्ये. दरम्यान इथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलं. दोन्ही फलंदाजांमधला एक उत्कृष्ट ताळमेळ, अप्रतिम टायमिंग. अगदी वेळेत आपल्या सेफ झोन मध्ये दोन्ही फलंदाज. 2 धावांची भर पडते स्कोर कार्डवर. धावसंख्या झाली होती 4. मंगेश आणि रोशन यावेळेला पुन्हा एकदा मात्र एक मिस टाइम फटका. बॅटची इनर एज घेतोय. बॉल चाललाय लॉंग ऑन कडे. एक धाव मात्र आज खूप महत्वाची आहे मुंबई टीमसाठी, परळ भोईवाडा टीमसाठी. परळ भोईवाडा परिसर म्हटला की मुंबई शहरातील सर्वाधिक इस्पितळ, सर्वाधिक रुग्णालय असणारं ठिकाण म्हणून त्या परळ भोईवाडा परिसराकडे पाहिलं जातं. अगदी आपण जर पाहिलात तर राजा एडवर्ड स्मारक रुग्णालय अर्थातच KM हॉस्पिटल परळ विभागामध्ये आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटल परळ विभागामध्ये आहे. क्षयरोग रुग्णालय भोईवाडा परिसरामध्ये. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर जिरबाई वाडिया रुग्णालय परळ विभागामध्ये आहे. अशी विविध रुग्णालय, सर्वात जास्त ग्लोबल हॉस्पिटल सारखं रुग्णालय परळ परिसरामध्ये आहे. सर्वाधिक रुग्णालय असणार परिसर म्हणून परळ परिसराला एक वेगळी ओळख आहे. आणि दरम्यान इथे मात्र एक लॉफ्टेड शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये कव्हर क्षेत्रामध्ये बॉल जाताना 1 बाउन्स फिल्डर ऍड करतो. तिकडे मात्र एक धाव फलंदाजांच्या माध्यमातून. परळ भोईवाडा परिसर म्हटला की त्याबद्दल बॉल जर पाहिले तर यावर मधले 5 पूर्ण झालेत. परळ भोईवाडा परिसर याची चर्चा आपण मात्र वेगळ्या कारणासाठी सुद्धा करतो. लालबाग म्हणा, परळ म्हणा, या संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठा गणेशोत्सव जर कुठे साजरा केला जात असेल तर तो लालबाग परिसरचा परिसर आहे. पुणे आणि जयसिंगपूर टीमला विनंती, आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. दरम्यान इथे मात्र बॉल चालला मिड विकेट क्षेत्राच्या बाउंड्री लाईन कडे. फिल्डरला बॉल अडवण्यामध्ये यश मिळतंय. रिले थ्रू मात्र त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न 2 खेळाडू तिकडे करताना आपल्याला बघायला मिळतात. जसं एकदा आपण पाहिलं होतं की विराट कोहलीनं रवींद्र जडेजाकडे थ्रो केला आणि रवींद्र जडेजानं मात्र डायरेक्ट हिट मात्र यष्टांवरती मारला आणि त्यावेळेला विकेट मिळाली होते. यावेळेला मात्र धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा आपण पाहिलं चांगला ताळमेळ. पुणे आणि जयसिंगपूर नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी लवकरात लवकर आपण टॉस साठी या. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ या दुहेरी धावेसोबत समाप्त होतोय. धावसंख्या झाली 9 धावा. मगाशी आपण कराडबद्दल चर्चा केली, परंतु आज जास्त संघ जर पाहिला तर मुंबईहून आलेत. मग त्यामध्ये आपण अंधेरीचा संघ पाहिला. पश्चिम उपनगरातून मात्र तो संघ आज कराड नगरीत आला होता. त्यानंतर अगोदर आपण जर पाहिलं तर लालबाग, काळा चौकी, घोडपदेव, भायखळा परिसरातील खेळाडू, दक्षिण मुंबईतील तो संघ आपण खेळताना पाहिला. आणि आता दक्षिण मध्य मुंबई आणि मध्य मुंबईपेक्षा दक्षिण मुंबई म्हटलं तरी चालेल, परळ भोईवाडा परिसरातील हे सर्व खेळाडू. आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर दक्षिण मुंबईतून 3 टीम आज ही स्पर्धा खेळण्यासाठी इकडे दाखल झाले.
चला पुणे आणि जयसिंगपूर, पुणे आणि जयसिंगपूर, जयसिंगपूर अर्थातच तालुका शिरूर जिल्हा कोल्हापूर मधून हा संघ जो आहे तो इथे दाखल झालाय. तर दुसऱ्या बाजूने मात्र पुणे. आपल्याला विनंती आहे लवकरात लवकर टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. दरम्यान काय घडतंय मैदानाच्या आत, सागरजी चव्हाण आमच्यासोबत आज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. या कराड नगरीच्या क्रिकेटमध्ये आज पहिल्यांदा त्यांची भेट आम्हाला लाभते. सागरजी चव्हाण आपले खूप खूप धन्यवाद. आपण आज लांबचा प्रवास करून इथपर्यंत आलात. आपल्या समाजातील या सर्व खेळाडूंना एक चांगले प्रतिसाद, चांगले प्रोत्साहन तुमच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यासाठी त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पंच आपला निर्णय कळवायचा आहे. या बॉलसाठी निर्णय काय आहे? इज इट नो बॉल? अंपायर डिसिजन काय? नो बॉल. येस, थँक्यू. चला पुणे आणि जयसिंगपूर दोन्ही टीमचे कॅप्टन इकडे आलेले आहेत. टॉस करून घेऊया. सुंदर सुरुवात होते नवीन ओव्हरची. अगदी फलंदाजांच्या बाजूनेही निर्णय देणारे दोन्ही बॉल पाहायला मिळाले. एक नो बॉल, एक व्हाईट बॉल. फ्री हिटचा बॉल जो आहे तो कंटिन्यू असेल या व्हाईट बॉलमुळे. बॉलिंग मार्क वरती आला युवराज. ओव्हर द विकेटचा मारा घेऊन 2 अतिरिक्त धावा खर्च केल्या आहेत. इथे मात्र तिसरीही अतिरिक्त धाव त्याच्या गोलंदाजीतून येताना बघायला मिळते. एक नो बॉल आहे, 2 व्हाईट बॉल आलेत. अशा एकंदरीत 3 अबांतर स्वरूपातल्या धावा, 3 एक्स्ट्रा रन्स. एकही बॉल पूर्ण न करता आपण स्कोर कार्ड जर पाहिलं तर जाऊन पोहोचतंय ते 12 धावांवरती. 55 धावांचा पाठलाग. यावेळेला मात्र अगदी फुलर लेनचा बॉल, स्ट्रेट बॅटेड फटका पाहायला मिळतोय. फिल्डरच्या मस्तकवर दस्तक देत 1 बाउन्स. बॉल चाललाय सीमा पार. चौकार. 3 वाईड आणि हा चौकार. एका बॉल मध्ये 7 धावा आलेत. म्हणजे हा एक प्रकारे षटकारच म्हणावा लागेल. आणि दरम्यान जयसिंगपूर संघाने नाणेफेक जिंकली आहे. आपला निर्णय जयसिंगपूर लवकरात लवकर निर्णय घ्या, अन्यथा जास्त विलंब जर आपण केला, जास्त वेळ जर लावला डिसिजन घ्यायला तर तुम्हाला अजून कमी ओव्हरची मॅच खेळावी लागेल. वेळेची कमी आहे. आपण स्पर्धा सकाळच्या सत्रामध्ये उशीर झालाय, त्यामुळे उशीर झाल्यामुळे आपल्याला वेळेचा बंधन या ठिकाणी आहे. निर्धारित वेळेत मात्र आपल्याला सामने पूर्ण करायचे आहेत. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की संध्याकाळच्या सत्रामध्ये या मैदानावरती विविध सराव चालतात, विविध प्रॅक्टिस सेशन चालतात, विविध प्रकारचे खेळ मात्र या ठिकाणी खेळले जातात. त्यामुळे त्यासाठी हे मैदान मात्र मोकळं करणं वेळेत गरजेचं आहे. बरेच वरिष्ठ नागरिक या ठिकाणी मात्र चालण्यासाठी येत असतात, इव्हनिंग वॉक घेत असतात. दरम्यान इथे मात्र पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मधला बॉल, त्याला मात्र पाठवलंय लॉंग ऑफ क्षेत्राच्या दिशेनं. एक जबरदस्त कॅच तिकडे मात्र पकडली जाते. रोशन इथे मात्र आउट होऊन माघारी परतलाय. आज कुठेतरी आपल्या टीमचं नाव रोशन करण्यासाठी रोशनला पाठवलं होतं. थोडंसं नाव रोशन केलं आपल्या टीमचं आणि माघारी परतला. कॅच सुपन लॉंग ऑफ वरती कॅच. आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 3 व्हाईट बॉल, 1 चौकार, 1 डॉट, 1 विकेट युवराजच्या खात्यामध्ये. बॉल पूर्ण झाली ते ओव्हर मधले 3 बॉल अजूनही शिल्लक. धावसंख्या झाली ती मात्र 16. आज आमची सगळी चिमुकली मंडळी जी आहेत, चिल्ली पिल्ली आज एन्जॉय करतात क्रिकेट स्पर्धेला. कॅमेरामॅनला सुद्धा विनंती करेन, त्यांना सुद्धा कॅमेऱ्यात जरा दाखवा. हे सर्व आपल्या हिंदू नाथपंथी डोगरी गोसावी समाजाचं भवितव्य आहेत. कॅमेरा आला रे आला की कुठलं वारा अंगात येतो त्यांच्या काय माहिती. कॅमेरा नसला की बरोबर शांत बसलेले असतात. जरा एकदा आवाज होऊन द्या. काय झालं? पंच आउट घोषित केले. नॉट बिहाइंड. टीमला एखादा रिव्ह्यू घेता येऊ शकतो. प्रत्येक इनिंग मध्ये एक रिव्ह्यू टीम घेऊ शकते. बॅटरला जर रिव्ह्यू घ्यायची इच्छा असेल तर बॅटर अंपायरला रिव्ह्यू घेऊ शकतात, अंपायरकडे रिव्ह्यूची मागणी करू शकतात.
कमिटी निर्णय घेईल. कोणाला इथे आमच्या व्हिडिओ रूम मध्ये येण्याची परवानगी नाही आहे. थांबा, तिकडेच थांबा. जयसिंगपूर नाही, ते दोघात तिसरं आहेत, त्यांचा काही संबंध नाही याच्याशी. तरी कोणी यायचं नाही, आपल्याला विनंती आहे. आत्ता दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. 2च मिनिटं थांबा. एस स्पोर्ट्स लाईव्ह ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होते. त्याच्या माध्यमातून आम्ही पडताळणी करून हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तत्पूर्वी आपण पाहत आहात पश्चिम महाराष्ट्रातील एक मानाचा चषक हिंदू नाथपंथी डबरी गोसावी समाज श्रीनाथ प्रतिष्ठान चषक 2024. एक भव्य मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कराड या मैदानावरती श्रीनाथ प्रतिष्ठान आणि हिंदू नाथपंथी डबरी गोसावी समाज कारवे नाका कराड. नॉट आउट. नॉट आउटचा निर्णय इथे कळवलेला आहे. बॉल झाले त्या ओव्हर मधले आतापर्यंत फक्त आणि फक्त 4 बॉल अजूनही शिल्लक. युवराजचं मात्र थोडस हे लांबलेले षटक आपल्याला पाहायला मिळतंय. 3 वाईट बॉल, 1 नो बॉल. सुरुवात मात्र अतिरिक्त धाबांनी झाली होती, त्यामध्ये 1 चौकार आला. 1 विकेट सुद्धा मात्र युवराजच्या खात्यामध्ये आहे. रोशनला आउट करण्यामध्ये त्यांना यश मिळालं. त्यामुळे 1 सिंगल रन या बॉलवरती आली आहे. धावसंख्या जर आपण लक्षात घ्यायची झाली तर 17 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट. 1 गडी बाद, 17 धाबा. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 मधला शिल्लक 55 धाबांचा पाठलाग करायचा, म्हणजे अजूनही जवळपास मला वाटतं 38 धाबांची गरज. येणाऱ्या 24 हा 4 ओव्हरचा सामना आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर 13 बॉल शिल्लक राहिलेत आणि या 13 बॉल मध्ये 38 ची गरज आहे. आणि दरम्यान इथे मात्र आणखीन 1 डॉट बॉल, आणखीन 1 निर्धाव चेंडू, आणखीन 1 टिंब चेंडू म्हणावा लागेल इथे अंकित केला जातोय. बॉल संपतायत या ओव्हर मधले. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 2 मधून मात्र धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 गडी बाद 17 वर. उर्वरित त्याचा मात्र 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 38 धावांची. बॉल्स टू गो एंड मोर 38 रन्स टू विन. 12 गेंदों में 38 रनों की आवश्यकता ये मुकाबला जीतने के लिए मुंबई टीम के लिए. आज मुंबई से आई हुई हर टीम यहाँ पर अगर बात करें तो थोड़ी सी निराशाजनक काम करती हुई नजर आई. पहले मैच में अगर बात करें तो घोड़पदेव, काला चौकी, लालबाग परिसर से आए वो जो खिलाड़ी थे वो नाकामयाब रहे. पुणे टीम के साथ उनकी मैच थी. पुणे टीम के सामने उन्हें हार का सामना करना पड़ा. इसके पहले वाला अगर मुकाबला बात करें जयसिंहपुर के साथ अंधेरी मुरुड़ से टीम आई थी, रवि चौगुले जी की वो टीम, उस भी टीम को हार का सामना करना पड़ा जयसिंहपुर टीम के सामने. और अब परड़ भीलवाड़ा की जो टीम है उन्हें एक जीतने के लिए बड़ा टारगेट सेट किया गया. 12 गेंदों में अब 38 रनों की दरकार इस मुकाबले में जीतने के लिए जरूरत. अगला मुकाबला होगा पुणे और जयसिंहपुर के बीच. एक कांटे की टक्कर वहां पर आपको देखने मिलेगी. एक बिग फाइट, एक बिग बैटल. और इसी बीच नए गेंदबाज बॉलिंग मार्ग पर आते हुए. कैन वी हैव बॉलर नेम प्लीज. गोलंदाजीचं नाव सांगायचंय. अंकुश. पुणे कराड संघ की ओर से अंकुश बॉलिंग मार्ग पर. यहां से आज बाहर से भी थोड़ा सा सपोर्ट मिलता हुआ, थोड़ा सा मार्गदर्शन मिलता हुआ पुणे कराड़ को. लीजेंड प्लेयर है हमारे साथ हमारे कॉम बॉक्स में. सुरेश के हाथों में ये नया ओवर. बारह गेंदे 38 रन, 19 रनों का ये रिक्वायर्ड रन रेट. और इसी बीच पहली बॉल पर उड़ा दिया गेंद को पॉइंट के ऊपर से सुपर कवर की तरफ. फील्डर वहां पर मौजूद. तेजी से वहां पर रन लेने पड़ेंगे. 2 को 3 में तब्दील करना होगा. यहां पर एक्स्ट्रा ले पाएंगे. ओवर थ्रो होता हुआ तीसरे की मांग होगी या नहीं, क्या हुआ वहां पर. 2 रन तो आसानी से मुकम्मल किए, लेकिन तीसरा रन लेने में थोड़ी सी दिक्कत हुई वहां पर बल्लेबाजों को. यहां को आपको अगर बात करें इस मुकाबले में जीतना है तो 1 को 2 में या 2 को 3 में तब्दील करना होगा बल्लेबाजों को. तब जाकर ये आपका बचा हुआ जो स्कोर है, आपके सामने जो टारगेट है, वो जो रिक्वायर्ड रन्स है, वो आप वहां पर पूरी कर पाओगे. ओवर द विकेट से अगली गेंद
और इसी बीच हवा में उड़ा दिया इस गेंद को, लॉन्ग ऑन पर फील्डर, फील्डर डाउन द बॉल स्ट्रेट इनटू द बास्केट, और एक विकेट का पतन और एक झटका लगता हुआ मुंबई टीम को। वन मोर विकेट डाउन। बड़ी मछली यहां पर जाल में फंसी है। कोड़े कराड़ की टीम अब फ्रंट फुट पर आती है इस मैच में। पगड़ा जो है थोड़ा सा भारी नजर आता हुआ कोड़े कराड़ लोकल टीम का। ये बैटर आएंगे प्रतीक, आउट होकर वापस लौटा करण, ऋतिक। अब ऋतिक जब मैदान पर आए थोड़ी सी टीडिंग टीडिंग करनी होगी, तब जाकर ये रन बनेंगे, हाथ खोलने पड़ेंगे। मुझे लगता है विशाल जी आज सुबह सुबह यहां पर आए थे मुंबई से, शाम को वापस लौटना पड़ेगा क्योंकि मुंबई की टीमों की हालत यहां पर कुछ सही नजर नहीं आ रही मुझे। एक टीम अभी भी बाकी है, उस पर विश्वास होगा, जो कि वडाला की टीम है। भरोसे पे उम्मीद कायम है। और इसी बीच शॉर्ट पिच गेंद डाउन द लेग साइड थी, इस बार व्हाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा आता हुआ एक अतिरिक्त रन जुड़ेगा इस बॉल पर। टीम का स्कोर धीमी गति से क्यों न हो आगे बढ़ाते रहना होगा। 20 रन ऑन द बोर्ड, 20 रन स्कोर कार्ड पर। जयसिंहपुर पहले बल्लेबाजी करने का निर्णय वहां पर चुना है अगले मैच के लिए। पुणे के साथ उनकी लड़ाई होगी, उनका मैच होगा। और इसी बीच फुल टॉस मिली थी, समाचार लेने की जरूरत थी वहां पर, लेकिन अलॉन्ग विद द कारपेट मिड विकेट की दिशा में वहां पर फील्डर मौजूद। रनिंग बिटवीन द विकेट थोड़ा सा कहीं ना कहीं नितिन जी थोड़ा सा लेजी लग रहा है मुझे मुंबई टीम का। इसके पहले भी जब भी ओवर थ्रू हुआ था शायद एक रन और वहां पर लिया जा सकता था, लेकिन तब भी उन्होंने 2 ही रनों पर संतुष्ट माना था अपने आप को। और यहां पर भी देखिए दूसरे रन के लिए थोड़ा सा रिस्क उठाना पड़ेगा, रिस्क है तो इश्क है, कोशिश करनी पड़ेगी। लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। और इसी बीच ये बड़ी कोशिश है, सफलता मिली है। स्ट्रेट इनटू द स्टैंड्स, आउट ऑफ द पार्क, आणि स्कोर इज 27. 27 धावा झालेले आहेत, अजून 28 धावांची गरज आहे. थोड़ा है, थोड़े की जरूरत है. बूंद बूंद से सागर भरताय. आणि मराठीत म्हणायचं झालं तर थेंबे थेंबे तळे साचे. इथे थेंब नाही, आता इथे मात्र डायरेक्ट एखादा मोठा ढगच फुटला पाहिजे तरच मात्र ही मॅच जिंकता येईल ती मुंबई संघाला. या वेळेला सुंदर बॉल पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. प्रॉपर विकेट टू विकेट आज गोलंदाजी केली आहे कोळी कराडच्या गोलंदाजांनी. एखाद्या विहिरीतून एखादं बालदी भरून पाणी तुम्ही काढलं तरी त्या विहिरीचं काही वाकडं होत नाही, परंतु एखादा टँकर आपण जर आणून त्या विहिरीतलं पाणी काढलं तर बराच फरक पडू शकतो. असं मात्र कुठेतरी एखादा टँकर आता मात्र या धावांच्या माध्यमातून त्यांना जमवायचं आहे. त्या धावा तिकडून घ्यायच्या आहेत, त्या धावा तिथून खेचून आणायच्या आहेत, मोठे फटके खेळायचे आहेत, आक्रमक पावित्र्य स्वीकारायचंय. बॅट तर विरकावली या वेळेला, परंतु स्विंग अँड मिस. डॉट बॉल सोबत ओव्हर नंबर 3 ची सांगता होतीये. संघाची धावसंख्या मात्र या. सराव बंद करा जयसिंगपूर, सराव बंद करा. इथे लॅपटॉपला बॉल लागेल, सराव बंद करायचंय. सराव त्वरित थांबवा. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 27-28, माफ करा, आणि 6 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे या 6 बॉल मध्ये 4 षटकार आणि एका चौकाराची जवळपास गरज. इथे मात्र आता एकेरी दुहेरी धावांची गरज नाहीये मुंबई टीमला, गरज आहे ती चौकार षटकारांच्या चौफेर आतिषबाजीची. प्रत्येक बॉल एक मोठा माणूस, एक मोठं लक्ष, मोठं स्वप्न इथे मात्र बघावं लागेल ते मुंबई टीमच्या फलंदाजांना. गेंदों में 27 रन. और इसी बीच बड़े शॉट की तैयारी में थे बल्लेबाज. रन लेने की मांग वहां पर
रन चुराने की कोशिश में शायद यहां पर विकेट हो सकती थी। बहुत ही करीबी मामला हो रहा था वहां पर, लेकिन बॉल को गैदर नहीं कर पाए गेंदबाज। इसके पहले ही हमने चर्चा की थी कि 6 बॉल में हमने परसों ही एक टूर्नामेंट देखा था, 6 बॉल में 27 रनों की जरूरत थी, वो रन पूरे भी किए गए तो वो चेस किया गया था। यहां पर क्या होगा, यहां पर एक सिंगल आई है। अब आने वाली 5 गेंदों में और एक 26 रनों की जरूरत वहां पर पड़ेगी। क्या करेंगे ऋतिक? क्रिस 3 में ऋतिक रोशन ने जिस प्रकार चमत्कार किया करते हुए हमने देखा है ना, उसी प्रकार चमत्कार करना पड़ेगा इस ऋतिक को। उन्होंने पहाड़ियों पर चढ़ाई की थी, इनको बॉल पर गेंदबाज पर चढ़ाई करनी पड़ेगी, तब जाकर ये स्कोर जो है वो बन पाएगा। उन्होंने बिल्डिंग से कूदा था, लेकिन आपको वहां पर ऐसा कुछ करना नहीं है, आपको रन बनाने हैं, बस अपनी टीम को जिताना है। अब उनको इस बिल्डिंग के ऊपर बॉल को भेजना, जो सामने स्वर्गीय वेणुताई चव्हाण स्मारक है, उस बिल्डिंग पर आप बॉल अगर भेजोगे तब जाकर आपकी ये टीम जीत पाएगी। और वो भी 1 बार नहीं, 2 बार नहीं, 3 बार। लेकिन इस बार हार गई सरकार, आउट। अच्छा प्रयास किया था, पूरी ताकत नहीं लगा पाई, टाइमिंग मात्र वहां पर थोड़ी सी खराब साबित हुई। लॉन्ग ऑन काउंट कॉर्नर, बाउंड्री लाइन पर यह आसान सा कैच। नए बल्लेबाज, युवा खिलाड़ी, मात्र और मात्र 14 वर्षीय ये खिलाड़ी है। ये कोई अलग खिलाड़ी है, ये वो खिलाड़ी नहीं है जो हम चर्चा में ला रहे थे। वहां से कोई तो आपके लिए सीटियां बजा रहा है। स्ट्रेट ड्राइव आते ही खिला, बहुत ही सुंदर शॉट, कॉपी बुक स्टाइल। इस शॉट के साथ एक सिंगल लिया समीर ने। 30 रन पूरे हुए, अभी भी इस मैच को जीतने के लिए 25 की दरकार। और इसी बीच अंदरूनी बाहरी किनारे लेते हुए कई सारे रन आते हुए हमने देखे थे, लेकिन इस बार विकेट कीपर द्वारा कैच हाथ से निकलता हुआ। अब औपचारिकतापूर्ण यह मैच फिर एक बार मुंबई की टीम को हार का सामना करते हुए देखना हमें भी थोड़ा सा यहां पर नाराज होना पड़ा, क्योंकि एक तो मुंबई की टीम, हम भी सोच रहे थे कि एक तो मुंबई की टीम जो है वो कल के दिन के लिए यहां पर खेलने के लिए बचे, अच्छा खेल करे, इस मुकाबले में मुंबई का नाम रखे। वडाळा वगळता मला वाटतं बाकीच्या सर्व टीम ज्या आहेत त्या स्पर्धेतून बाहेर गेलेल्या आहेत। ही पण टीम आपण जर पाहिलात परळ भोईवाडाचा जो संघ आहे तोही संघ कुठेतरी या स्पर्धेतून आता मात्र आपले हात धुवून बसताना आपल्याला पाहायला मिळू शकेल। 1 हँडेड कॅच, अगदी आपण जर पाहिलं तर त्या सुपासारख्या हातामध्ये तो बॉल जाऊन चिकटलाय, ते हात नाहीत, हातोडा आहे। अगदी आपण जसं पाहतो की एखाद्या झाडावरून पिकलेला आंबा खाली पडतो आणि त्याला आपण आता हातामध्ये कॅच करतो ना, तसा पकडलेला हा झेल।